प्रयत्न करायचा तर तो र जेव्हा आपण वापरतो तेव्हा आमच्या हृदयांच्या धमण्या जास्त लवकर काम करायला सुरुवात करतात, त्याचं पंपिंग लवकर सुरू होतं. म्हणून र हा शब्द आमच्या हृदय विकार दोष दूर करण्यासाठी काम करतो. मग याच्यासाठी अगदी सोपं सांगितलं, र र र सारखं म्हणावं. मूर्ख म्हणतील आपल्याला, मग त्यापेक्षा मग राम रक्षा म्हणावी, त्याच्यामध्ये र बरेच वेळेला आलेला आहे. किंवा मग श्रीराम जय जय राम म्हणावं. म्हणजे एका शब्दानंच आपल्या र या एका शब्दाने जर रोग दूर होणार असतील तर त्या दुर्गेतला दैत्यनाश करणारा पण द आहे, त्याच्यासोबत आपल्याला विघ्ननाशाचा उकार आहे आणि र नावाचा रोग नाशन करणारा शब्द आहे. ग जो आहे तो पाप दूर करणारा आहे. आणि भयशत्रुघ्न वचनश्चाकार परिकीर्तता, शेवटचा आकार आपलं भय दूर करणारा आहे. या दुर्गेचा महिमा आज आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. काल दुर्गा म्हणजे देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका सांगितलं. 3 रूप म्हणून काम करतात. पहिली आहे इच्छा. निर्माण होणारी इच्छा ही देवीपासून निर्माण होते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मिळवायचं ज्ञान हे पण देवीकडूनच मिळतं. आणि ज्ञान आणि इच्छा दोन्ही असून क्रिया सुद्धा असणं गरजेचं आहे. ती क्रिया सुद्धा आपल्याला देवीकडून होते. ही 3 रूप आपल्याला देवीची सांगितलेली आहेत. आध्यात्मिक दृष्टीने विचार करता आपल्या शरीरामध्ये 7 चक्र सांगितलेली आहेत आणि ते 7 चक्रांना जोडणारी कुंडलिनी नावाची शक्ती असते. एरवी तर ती वेटोळे घालून बसलेली असते आपल्या शरीरामध्ये आणि जेव्हा ती जागृत होते तर त्यावेळेला 7 चक्रांच्या मध्ये एक दीपस्तंभ निर्माण होतो आणि तो दीपस्तंभ जो आहे तो मेरुदंड ब्रह्मदंड जो आहे तो जेव्हा जागृत होतो तेव्हा आपल्याला तो नाद ब्रह्म ऐकायला येतो. आता नाद ब्रह्म म्हणजे काल आपल्याला सांगितलं मी, पुरुष नावाची जी परमेश्वरीय शक्ती आहे, परमेश्वर नावाने ज्याला आपण म्हणतो, तो एकटा काहीच करू शकला नाही म्हणून त्याने शक्तीची उपासना केली आणि त्याच्यातून एक बिंदू तयार झाला आणि त्या बिंदूमध्ये त्या पुरुषानं स्वतःला सामावून घेतलं, म्हणजे स्वतःचं समर्पण केलेलं आहे. हा समर्पण शब्द आज आपल्याला पुढे न्यायचा. आणि त्या समर्पणानंतर मग त्याला जो नाद बिंदू निर्माण झाला त्याच्यातून आपली सृष्टी निर्माण झालेली आहे. काही लोक म्हणतात की बिग बँग थिअरी नावाचा मोठा आघात झाला आणि मग ती सृष्टी निर्माण झाली. आणि ती खरोखर होती का बघण्यासाठी म्हणून स्वित्झर्लंडच्या आल्प्सच्या डोंगरामध्ये मोठे भुयार काढली गेली आणि तिथे मोठे स्फोट करण्यात आले आणि त्याच्यामध्ये ते गॉड पार्ट नावाचा काही पार्ट मिळतो का हे बघण्याचा प्रयत्न केला. तो मला वाटतं एक 10-12 वर्षापूर्वीचा प्रकार आहे. पण आमच्या या शाक्त मतामध्ये हजारो वर्षापासून हा नाद बिंदू मधूनच सृष्टी निर्माण झालेली आहे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील म्हणतात की पहिल्यांदा ओंकाराची निर्मिती झाली आणि मग सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे तो नाद पहिल्यांदा निर्माण झाला. तो नाद निर्माण होण्यासाठी कारणीभूत होती ती शक्ती. आता मग काल आपण बघितलं की देव आणि असुर अशा 2 प्रवृत्ती बघितल्या. त्या प्रवृत्ती कशा आहेत त्याचा आता विचार करत जायचा आहे. आज हे राजोपचार पूजन बघताना काही यजमानांच्या लक्षात आलं असेल तर बघा की या प्रकारचे संमोहन, मारण, मोहन, विद्वेषण, स्तंभन, उच्चाटन या सगळ्या क्रियांसाठी देवीच्या मंत्रांचं आवाहन, वेगळं वेगळं पूजन केलं गेलं. मी काल पंचमकारांचं आपल्याला सांगितलं होतं. ते 5 मकार हे सात्विकतेने विचार करायचे. दुर्विचारानं जर केले तर आपण वामाचारी आहोत, चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत. मग चांगल्या पद्धतीने जाताना उपासना करण्यासाठी म्हणून आपण देवीची आज उपासना सुरुवात केलेली आहे. आता या देवी उपासने विचार करताना काल आपल्याला सांगितलं की सप्तशतीमध्ये 700 श्लोक असतात. त्या श्लोकांचा विचार करताना त्यातल्या प्रत्येक मंत्रामध्ये एक एक वेगळी शक्ती भरलेली आहे आणि ती वेगळी शक्ती जी आहे ना ती चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये जर पडली तर त्याचा चुकीचा वापर होण्यास लगेच सुरुवात होते. किंबहुना ती शक्ती आपल्या आपण सुद्धा काम करायला सुरुवात करते. कदाचित योग्य शब्द असेल योग्य वापर होईल, चुकीचा शब्द आला तर चुकीचा वापर होईल. त्यासाठी पहिल्या ऐम बीजाची काल कथा सांगितली. त्याच्याकडून अनाहूतपणे अचानकपणे तो ऐम हा शब्द जो आहे
तो योग्य पद्धतीने उच्चारला गेला आणि त्याच क्षणामध्ये माता सरस्वती त्याच्या बुद्धीमध्ये अवतीर्ण झाली आणि त्याला योग्य अयोग्य ज्ञान प्राप्त झालं आणि नंतर तो सत्यव्रत नावाचा ऋषी झालेला आहे. म्हणजे तिथपर्यंत तो थांबलेला नाही आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की 4 वेद, 6 शास्त्र, षडंग, सगळ्यांचा 18 पुराण, सगळ्याचा अभ्यास करून तो मोठा वेदवत्ता झाला. ही कोणत्या तरी कल्पामध्ये झालेली कथा होती. कोणत्या तरी कल्पामध्ये एवढ्यासाठी म्हणतो की वेगळ्या वेगळ्या कल्पांमधून सुद्धा शक्ती ही एकच असते, वेगळी वेगळी नसते. अशा या शक्तीची सुरुवात नादबिंदूतून झाली आणि तो नादबिंदू एकच नाही आहे, वेगळे वेगळे. तुम्ही कोणत्याही अक्षरावरती एक टिंब ठेवा, तुम्हाला नादबिंदू निर्माण होतो. काही आम्ही ज्योतिषशास्त्र सांगताना कोणाला उपाय सांगतो. राहू खराब असेल तर राम राहावे नमः, शनी खराब असेल तर शम शनेश्वराय नमः. तो जो टिंब देतो तीच आमची शक्ती आहे आणि त्या टिंबावरती, त्या शक्तीवरतीच बाकीच्या मंत्राचं काम चालतं. अन्यथा तो मंत्र म्हणजे लिहिलेली फक्त अक्षर असतात. आता या अक्षरांमधला ऐम बीजांनंतर क्लीम नावाचं एक बीज गुरुजी आपल्याला उच्चारताना कधी कधी ऐकू येत असेल. बऱ्याच गुरुजींना तो कधी मंत्र म्हणायचा हे पण माहीत असेल. काही नाईलाज असा आहे की बरेचसे मंत्र फोडून सांगायचे नसतात. आता का सांगायचे नसतात त्याचं एक कारण आपण बघू. तर हा क्लीम बीज जो आहे ना, त्याला काम बीज म्हटलेलं आहे. काम बीज देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे आणि तो सात्विक मंत्राचा विचार तो करतो. ते बीज सात्विक मंत्रावरती काम करतं आणि आकर्षण विद्येसाठी तो सर्वात उपयुक्त मंत्र सांगितलेला आहे. आता आकर्षण विद्या म्हणजे काय? तर आपल्या या कुंडलिनींची जी चक्र आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची परमेश्वराबद्दल आकर्षण बुद्धी प्राप्त व्हावी, त्यासाठी त्या क्लीम बीजाचा उच्चार सारखा करायचा आहे. आणि आपल्याला जर व्यावहारिक पातळीवर, भौतिक पातळीवर जर विचार करायचा असेल तर घरामधले जे संबंध दुरावलेले असतील ते सुद्धा आकर्षण करण्यासाठी आपण या क्लीम बीजाचा वापर करू शकतो. पण दुर्दैव काय होतंय, अशी जर माहिती फोडून सांगितली तर ती माझ्याकडे बघत नाही, त्याच्यासाठी वापरू का, असा पण काहीतरी डोक्यात विचार येऊन जातो आकर्षण विद्या म्हणून. मग हा थोडासा एक चुकीचा वापर होऊ शकतो. म्हणून याला काही शाप दिलेले आहेत. माझं ते काल शाप कुणाचे ते फक्त आपण ऐकले. ते शापोद्धाराचे वेगळे मंत्र असतात. आपण जर पोथी काढून बघितलं तर शापोद्धाराचे, मला वाटतं चंडिकेचे रुद्र आम्हाला 64 शाप योग आहे. म्हणजे ते 64 शाप मंत्र म्हणल्याशिवाय खालची अक्षरं कामच करत नाही, त्याची किल्लीच निघत नाही. मग असं होऊ नये म्हणून त्याला ते काही कड्या कुलप लावून ठेवलेले आहेत. त्यामध्ये हे क्लीम नावाचं बीज आकर्षण बीज म्हणून मानलं जातं आणि जे महासरस्वतीसाठी विचार केलं जातं. महासरस्वती म्हणजे प्रज्ञा देणारी आहे. मग एखाद्या वेळेला आपल्याला बुद्धी प्राप्त करण्यासाठी देखील हे बीज आपण वापरू शकतो. पण त्या बीजाचा गुरुमुख म्हणजे गुरुकडून त्याचा आपण दीक्षा घेणं गरजेचं आहे. ऐम नावाचं काल मी बीज सांगितलं, ते महालक्ष्मी या स्वरूपामध्ये काम करतं. बुद्धी ज्ञान देण्यासाठी ते महत्वाचं आहे आणि स्मरणशक्ती वाढवणारं आहे. ज्यांना स्मरणशक्तीची अडचण आहे त्याच्यासाठी उत्तम हे काम करणारं बीज आहे. वाक सिद्धी प्रदान करणार आहे, एकाग्रता वाढवणार आहे आणि ज्याला कलाक्षेत्र म्हणतात त्या कलाक्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त बीज हे सांगितलेलं आहे. आणि ह्रीम नावाचं एक बीज गुरुजी कधी कधी वापरताना आपल्याला दिसतील. ते बीज सुद्धा शिव, शक्ती, माया, बिंदू यांच्या स्वरूपानं मानलं जातं. हे पण महालक्ष्मीचं स्वरूपानं मानलं जातं. याच्यानुसार या बीजाचा जर आपण सतत जप केला तर त्यानुसार आपल्याला त्या परमात्म्याशी तादात्म्य पावण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आता हे सगळे बीज मंत्र आहेत. आता हे जे बीज मंत्र आहेत याचा विचार करताना त्याचा अति प्रमाण देखील चालत नाही आणि कमी प्रमाण सुद्धा चालत नाही. कोणीतरी म्हणेल की मी 1,00,000 बीज मंत्राचा जप करतो, उद्याच्या उद्या मला देवी प्रसन्न होईल पण ती कुठल्या स्वरूपात होईल सांगता येत नाही. कारण तिची विचित्र विचित्र रूप सुद्धा सांगितली आहेत. काली म्हणून पण सांगितलेलं आहे, मुंडधारिणी म्हणून सांगितलेलं आहे, काल रात्री म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक घोर रूप पण तिची सांगितली जातात. त्यातल्या कुठल्या प्रकाराने ती तुमच्या समोर येईल सांगता येत नाही. म्हणून शुद्ध सात्विक मनानं, सात्विक अंतःकरणानं आपल्याला या बीजांचा विचार करणं गरजेचं आहे. हे जे ऐम बीज काल सांगितलं, सारस्वतासाठी उत्तम व्रत सांगितलेलं आहे ऐम बीजाचा.
ह्रीम बीज आदी तत्व म्हणून सांगितलेलं आहे. आणि जेव्हा सत पण नव्हतं आणि असत पण नव्हतं त्यावेळेला ही ह्रीम बीज उत्पन्न झालेलं आहे. क्लीम नावाचं एक बीज असतं, ते बीज शिवशक्तीमधलं आकर्षण बीज आहे. आता ही शिवशक्ती म्हणजे पुन्हा सांगितलेलं आहे आमची 7 चक्र आणि कुंडलिनी या दोन्ही एकत्र येण्यासाठी विचार करण्याचं बीज. कुंडलिनी कशी जागृत करावी याच्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी इतका सुंदर सोपा ग्रंथ अजिबात नाही. पहिल्यांदा स्वतःच्या श्वासावर नियंत्रण आणायला शिकावं. गुरुजी प्राणायाम नावाचा काही आपल्याला योग क्रिया करायला सांगतात. बरेच लोक प्राणायाम करतात, नाकाच्या टोकाला हात लावून धरतात. का धरतात आपल्याला काही माहिती नाही, पण बरेच लोक असं करतात. बरं, काही लोक असा हात धरून प्राणायाम करतात, काही इकडून धरतात, काय करतात त्यांचं त्यांना हरकत नाही. पण आपल्याला सोपं प्राणायाम सांगितलेलं आहे, पूरक, कुंभक आणि रेचक. आज गुरुजींनी केलं होतं, कोणी बघितलं होतं का नाही मला माहिती नाही. काही मंत्रांनी त्यांनी पूरक केला, काही मंत्रांनी कुंभक केला, काही मंत्रांनी रेचक केला. म्हणजे बघितलं म्हणून मी सांगतो बरं का, हे सगळं करायला सांगितलेलं आहे. पण त्याचे पण वेगळे वेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ज्या दिवशी त्याची मात्रा सांगितलेली. आता गायत्री मंत्राची दीक्षा वगैरे घ्यावी हे ठीक आहे. ज्याला गायत्री मंत्राच्या दीक्षेचा अधिकार आहे त्यानं पहिल्यांदा 4 गायत्री मंत्र मनातल्या मनात म्हणस्तोपर्यंत एका नाकपुडीने श्वास आत घ्यावा. 16 मात्रांपर्यंत तो आप कुंभक म्हणून ठेवावा आणि 8 मात्रांनी हळूहळू परत सोडून द्या. ज्या वेळेला ही क्रिया आपल्याला साध्य होईल तेव्हा हळूहळू आपल्याला त्या प्राणायामाचा विषय लक्षात येतो. आणि जेव्हा ही मात्रा 81 मात्रापर्यंत जाते, म्हणजे 81 मात्रांना मी श्वास आत घेणार आहे, म्हणजे किती श्वास आत घेतला पाहिजे. 81 मात्रांना तो पोटात धरून ठेवायचा आहे आणि 81 मात्रांना तो सोडून द्यायचा आहे. ज्या दिवशी ही क्रिया जमली त्या दिवशी कुंडलिनी जागृत झालेली असते, कोणाला विचारायची गरज नाही. त्याच्यासाठी म्हणून अथर्वशीर्ष सगळ्यांना माहिती आहे, तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम. ते मूलाधार नावाचं जे चक्र आहे ते सगळ्यात पहिलं आहे. माकड हाड ज्याला म्हणतात तिथं खाली येतं ते. आपल्या दोन्ही टाचा त्या मूलाधार चक्राशी म्हणजे आपल्या मांडीच्या दोन्ही बाजू जुळवून त्या टाचा मूलाधार चक्राशी एकत्र जुळवून जर आपण त्या गणपतीच्या मंत्राचा जप केला तर ते चक्र हळूहळू जागृत व्हायला सुरुवात होते. अशी एक एक देवता त्या चक्रांवर काम करते. आता हे जे आज गुरुजी म्हणत होते यम रम लम वम काय म्हणत होते, कोणी म्हणलं 12 म्हणते म्हणून, माझ्या शेजारीच कोणीतरी म्हणालं की 12 नव्हती बरं का. किंवा जे काही करतात ना की आपण एकादश न्यास करतो, ते एकादश न्यास म्हणजे काय करतात तर याच्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. सप्तशती मंत्र म्हणताना त्याच्यामध्ये गर्भस्थ शक्ती सांगितली आहे. प्रत्येक मंत्रामध्ये गर्भ शक्ती सांगितली आहे. आणि ती शक्ती ज्या वेळेला मी तो मंत्र म्हणतो त्यावेळेला ती शक्ती माझ्या शरीरामध्ये काम करायला सुरुवात करते. कदाचित चुकीचा आघात झाला तर माझ्या त्या अवयवाचं नुकसान सुद्धा ती शक्ती करणार आहे. चांगला आघात झाला तर माझं ते अवयव चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे. दोन्ही बाजू सांगितलेले आहेत. यापैकी रम नावाचं एक बीज आहे. हे रम नावाचं बीज जे आहे त्याला विचित्रा नाडी मधील सांगितलेलं. आता विचित्रा नाडी म्हणजे काय, आपण ज्या वेळेला उजव्या नाकपुडीने श्वास घेतो त्याला सूर्य नाडी म्हणतात, इडा. डाव्या नाकपुडीने श्वास घेतो पिंगला. दोन्ही नाकपुडीने एकत्र जेव्हा श्वास घेतो त्याला सुषुम्ना म्हणलेला आहे. आपण घेऊ नाही शकत. ज्यांची कुंडलिनी जागृत झाली तो दोन्ही नाकपुडीने एकत्र घेतो. आपण सामान्य माणसं आहे, आपल्या एकतर उजवी चालू असेल किंवा डावी चालू असेल, अशा एकूण 9 नाड्या आपल्या शरीरामध्ये काम करतात. त्यापैकी एक विचित्रा नावाची नाडी आहे. ती नाडी इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तिन्ही वरती आपल्याला एक प्रकारे अनुशासन ठेवत असते. आणि त्या नाडीचा नाद रम या शब्दावर अवलंबून असतो. मग आपल्या इच्छा, आपलं ज्ञान आणि क्रिया या तिन्ही मधली शक्ती जर आपल्याला संयमित ठेवायची असेल, जागृत म्हणत नाही मी, शक्ती जागृतच असते. शक्ती झोपली तर आपल्याला काहीच करता येणार नाही. मग तिला संयमित ठेवायची असेल तर रम या बीजाचा नाद केला जातो. त्याच्यानंतर आपलं मूलाधार नावाचं जे चक्र आहे, एकूण 4 दलांचं 4 पाकळ्यांचं चक्र सांगितलेलं आहे. आपल्या पाठीच्या कण्याच्या बरोबर शेवटच्या कप्प्यामध्ये ते असतं.
व मिटिंब नाही वापरत बरं का. व श श आणि स याच्यावर जेव्हा टिंब देऊन आघात होतात ते बीज मंत्र ते त्या 4 दलांवरती काम करतात. ज्यांना ज्यांना त्या मूलाधार चक्रातील शक्तीची गरज आहे किंवा ती सांभाळून ठेवायची आहे त्याच्यासाठी ही 4 अक्षरांची बीज मंत्रांचे आघात गरजेचे आहेत. त्याच्यानंतर ब भ म य र ल स्वाधिष्ठान नावाच्या चक्रावरती काम करते. आपल्या ओटीपोटीच्या जवळ बेंबीच्या थोडस खाली हे स्वाधिष्ठान नावाचं चक्र येतं. याच्यावरती आघात करून तिला जागृत करण्यासाठी या अक्षरांचा वापर केला जातो. आता अक्षर म्हणजे काय, नाद असतात. नाद म्हणजे त्याचे एक तरंग तयार होतात. ते तरंग कुठेतरी आघात निर्माण करतात. जर कोणी फिजिक्स शिकला असेल तर त्या फिजिक्स मध्ये लक्षात येईल की आवाज म्हणजे फक्त नाद आहे, बाकी काहीच नाही. कुठलाही पदार्थ हा नादाच्या स्वरूपानंच व्यक्त होतो. आता तो नाद कुठला आहे, तो सप्तशतीत आलेला आहे म्हणून आपण फक्त तयारी करून घेतोय. ड पासून फ पर्यंत ड ढ ण प थ द ध न इथं पासून जे फ पर्यंत जी काही आपली अक्षर होती त्याच्यावरती अनुस्वार दिल्यानंतर जे काही नाद निर्माण होतात ते मणिपूर चक्राला जागृत करतात. मूलाधार वेगळा, स्वाधिष्ठान वेगळा, मणिपूर वेगळा, याचे अक्षर वेगळे आहेत. त्यातल्या प्रत्येक एक बिंदूचा आघात त्या मणिपूर चक्रावर होतो. साधारण आपल्या नाभीच्या जवळ असतं हे मणिपूर चक्र. क पासून ठ पर्यंतचे अक्षर क ख ग घ म्हणत होते गुरुजी. ही अक्षर जी असतात ना अनाहत चक्राला नाद देतात आणि ती 12 अक्षर आहेत. अनाहत चक्र छाती हृदयाजवळ आहे. आपण सारखा न्यास करताना हृदयादी न्यासम म्हणलेलं आहे. प्रत्येक वेळेला हृदय 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 का, तर हे पहिल्यांदा जपून ठेवणं गरजेचं आहे. इथे शक्ती निवास करते. आणि क पासून ठ पर्यंतचे अक्षर त्याच्यावर काम करतात. 16 नाद आहेत. हे विशुद्ध चक्रावरती काम करतात जे आपल्या गळ्यामध्ये अवलंबून आहे. गळ्याच्या इथे विशुद्ध चक्र असतं. ह व आणि क्ष हे जे अक्षर आहेत हे आपल्या आज्ञा चक्रावरती काम करतात. आणि 2च अक्षर आहेत जे सहस्त्रार चक्रावरती काम करतात, जे नाद बिंदू म्हणून विचार केले जातात. मग आता आज जे काही आपण ऐकलेले जे काही बीज मंत्र होते सारखे सारखे मला वाटतं प्रत्येक आवरणाच्या वेळी आपण करत होतो. प्रत्येक आवरणाच्या वेळी 2-2, 3-3दा करत होतो. म्हणजे पूजा करणाऱ्याच्या मनातली त्या सप्तचक्रातली सगळ्या प्रकारची शक्ती जागृत व्हावी आणि तात्पुरत्या स्वरूपात का होईना ती जागृत झालेली होती म्हणून यांना तू तहान भूक याचं काही भानच राहिलं नाही. तसं नसतं तर आपल्याला सत्यनारायण पूजा करताना सुद्धा यजमान विचारतात गुरुजी किती वेळ लागणार. वाटत असेल, आठवतं का बघा कोणाला. कारण का ते शक्तीच जागृत झालेली नसते. आणि जागृत होण्यासाठी पहिल्यांदा बरेच आत्मशुद्धी म्हणून गुरुजींनी न्यास करून घेतले होते याच शब्दाने कुठल्या ना कुठल्या तरी. आता ते काही मंत्र असतात त्याचा विचार आपण इथं नाही करू शकत. आता या अक्षरांच्या नुसार त्यांचे काही रंग पण सांगितले. कुठला अक्षर उच्चारल्यानंतर कुठला रंग निर्माण होतो आणि तो रंग शरीराच्या त्या भागामध्ये काम करतो. आता रोज सकाळी 11 वेळेला गुरुजी न्यास करतात, एकादश न्यास. ते का करतात तर आमच्या या सप्तशतीमध्ये अ पासून ञ पर्यंत जी जी अक्षर आलेली आहेत ती माझ्या शरीरातील ज्या ज्या अवयवावरती काम करत असतील त्या अवयवामध्ये होणाऱ्या नादांपासून एकतर होणारे चुकीच्या आघाताचे दोष त्याच्यामुळे माझा अवयव बिघडणार असेल तर त्याबद्दल क्षमा किंवा त्याच्याबद्दल दोष परिहार किंवा त्याच्यापासून योग्य प्रमाणामध्ये ऊर्जा माझी निर्माण व्हावी, ती एकत्र संचारित व्हावी याच्यासाठी म्हणून त्या शरीराच्या भागाला हात लावला जातो. एरवी बहुधा एकादश न्यास केले जातात असं मला वाटत नाही. पण असे जेव्हा आपण महत्वाचे हजारो पाठ जिथं चाललेले आहेत, मी हजारो एवढ्यासाठी म्हणतो, एक पाठ जेव्हा गुरुजी म्हणतात तेव्हा त्याचे नादस्वर तिथं तरंगत असतातच. त्याच्यावरती दुसरा परत आघात होतो, त्याच्यावरती तिसरा परत आघात होतो. उदबत्तीचा तुम्ही धूर वर जाताना दिसतो, वर वर असा जाताना त्याला दुसरा आघात झाला की तो भागतो आणि परत मोठा होत जातो. तशा पद्धतीने हे नाद वाढत जातात. म्हणून या पाठांचं थोडंसं जे महत्व आहे ते आपल्या शरीरावरती देखील येतं आणि त्या शरीरातील अवयवाचा तो भाग रक्षण व्हावा यासाठी म्हणून हे एकादश न्यास केले जातात. आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो की कवच म्हणून भाग आहे.
काल आमचं एक प्रवचन झालं आणि आमच्या गुरुजीने आम्हाला एक आठवण करून दिली. ओंकार गुरुजींनी भागवतकारांकडे एक व्यक्ती आली. म्हणजे आता हे आम्हाला पण आमची वाणी सुधारून घेण्यासाठी गरजेचं आहे. मी काल मजेने सांगितलं, आमचे गुरुजी सांगतात तुमचे उच्चार फार चुकीचे आहेत. मी मुद्दाम सांगतो माझे चुकीचेच बरे आहेत. पण एरवी सुद्धा सप्तशती सारखा ग्रंथ व्यवस्थित शब्द उच्चारल्याशिवाय वाचू नये याचं कारण काल त्यांनी मला अगदी आठवण करून दिली. सोप्या भाषेत त्यांनी मला उदाहरण दिलं. भागवतकारांकडे एक व्यक्ती गेली. आता माझी कथा सांगताना चुकली तर क्षमा करा. 8-9 भार्या विरह झालेला आहे. लग्न झालं की काही दिवसांनी पत्नी पंचत्वाला जाते. मग याचं कारण काय शोध घेण्यासाठी म्हणून आज कुंडली दाखवून आपण बघत असतो. पण तसं त्यांनी ज्ञानी माणसाने विचारलं. त्यांनी सांगितलं तुम्ही काय करता? आम्ही सप्तशतीचे पाठ करतो, सतत करतो, उपासना म्हणून करतो, जारण मारण किंवा आणि काय करण्यासाठी कार्यासाठी म्हणून करत असतो. त्यांनी विचारलं कसे करता? म्हणून दाखवा. म्हणून दाखवताना भार्याम रक्षतु भैरवी कवच नावाचा जो भाग आहे ना, त्यातलं माझं कुठलं कुठलं अवयव देवीच्या कुठल्या कुठल्या रूपानं रक्षण करावं. जसं रामरक्षामध्ये सुद्धा आपण म्हणतो तसं प्रत्येक देवीच्या रूपानं माझ्या शरीरातलं कुठलं कुठला अवयव जसं रक्षण करावा तसे माझे नातेसंबंध पण कसे रक्षण करावे. भार्याम रक्षतु भैरवी, भैरवी नावाच्या देवीनं माझ्या पत्नीचं रक्षण करावं. आणि दुर्दैवानं त्यांच्या तोंडातून शब्द जात होता भार्याम भक्षतु भैरवी. मग त्याचा परिणाम होणारच आहे. कारण हे शब्द परमेश्वरीला जागृत करतात. 8-9 वेळेला पत्नी वारते म्हणजे काय? असा कुंडलीमध्ये दोष नसतो बरं का कधी. आणि जर अशी घटना घडत असेल तर त्या मंत्रांचं किती सामर्थ्य आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून याला बरेचसे शाप दिलेले आहेत. आपल्याकडे खूप सोपं झालेलं आहे. दुकानामध्ये जायचं, पोथी आणायची आणि वाचायला सुरुवात करायची. अ पासून न्य पर्यंत अक्षर वाचायला आली की आपल्याला वाचायला आलं. एवढाच फक्त लोकांच्या मनामध्ये भ्रम झालेला आहे. असं काहीतरी वाचलं तर असं काहीतरी होऊन जातं हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अगदी नखांपासून सगळ्याचं रक्षण नखांचुलेश्वरी तथा म्हणजे अगदी माझ्या केसापासून नखापासून जे नख मरते आहेत, मरते म्हणजे नख आपल्याला काढताना दुखत नाहीत, केस कापताना दुखत नाहीत, हे मरते अवयव सुद्धा माझे रक्षण व्हावे याच्यासाठी आम्ही देवीची प्रार्थना करतो. तर सजीव अवयवांसाठी किती आपण प्रार्थना करतो. पण जर चुकीचे आघात झाले तर रक्षण होण्यापेक्षा भक्षण होणार हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. म्हणून काल मी सांगताना सांगितलं की किमान 100 पाठाचं स्वतःसाठी आवर्तन झाल्याशिवाय आपण त्या देवीच्या उपासनेचा किंवा दुसऱ्यासाठी त्या देवीच्या उपासनेची ओढ धरू नये. आता आपण मुख्य विषयाकडे कवच अर्गला केलं झाल्यानंतर गुरुजी एक मूल मंत्राचा जप करतात. त्याच्यामध्ये परत बीज वापरतात आणि त्या बीज मंत्रानुसार देवी चामुंडीची प्रार्थना केली जाते. आणि त्याच्यानंतर मग या सप्तशतीच्या संवादाला सुरुवात होते. मी संवाद एवढ्यासाठी म्हणतो की काल आपल्याला सांगितलं आता कथा भाग सुरू होईल. म्हणजे प्रवचन म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त डोक्यावर जाऊन उपयोग नाही. नाहीतर आमची कुठली चक्र जागृत झाली उद्या येऊन तपासा म्हणलं तर अवघड होईल. रोज म्हणतो ना आम्ही अम यम यम लम कम काहीतरी. तर मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषी आणि कौष्टुकी ऋषी, कौष्टुकी नावाचा त्यांचा एक तो विद्यार्थी किंवा तो प्रश्न विचारला. या दोघांच्या मध्ये संवाद चाललेला आहे. कोणतं मनवंतर कसं सुरू झालं, कोणतं मनवंतर कसं सुरू झालं. त्यातल्या कौष्टुकीने प्रश्न विचारला सावर्णे नावाच्या मनवंतराची गोष्ट काय. मग बाकीच्या मनवंतराच्या गोष्टी मार्कंडेय पुराणामध्ये आहेतच, पण त्या कोणीही विचार करून बाजूला काढून कुठेही पाठ केलेलं तुम्हाला आठवणार नाही. ना त्याला बीज मंत्र नाहीत, ना त्याला कुठल्याही प्रकारचे कुलूप नाही, किल्ली नाही. कधी वाचा कधी सोडून द्या, काही फरक पडत नाही. पण हा जो मंत्रांचा जो संवाद आलेला आहे तो नंतर लक्षात आलं हे खूपच वेगळं काहीतरी आलेलं आहे. रामायणाची उत्पत्ती म्हणून असंच झालेली आहे. वाल्मिकी तमसा नदीच्या किनाऱ्यावरती आंघोळीसाठी गेले असताना त्यांनी पाहिलं एक निषाद म्हणजे पारधी
क्रौंच पक्षाला, कर्कोच्या आपण म्हणतो त्याला, मारायसाठी बाण मारलेला आहे. तो पक्षी मेला आणि त्याची सहचारी विरहानं दुःख करत आहे ते बघून त्यांच्या मनामध्ये शापवाणी उच्चारली. आणि जे शापवाणी उच्चारली, तोपर्यंत वाल्मिकी कवी नव्हते बरं का, वाल्मिकी ऋषीच होते. ती शापवाणी जी उच्चारली ती अनुष्टुप छंदामध्ये एका लयीमध्ये शापवाणी आली. आणि ते शापवाणी आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये लक्षात आलं, अरे मी तर शाप द्यायला नाही पाहिजे होता, ऋषी म्हणून मी आता माझं तेज वाढत आहे, मी कशाला शाप दिला, असं मनामध्ये विचार करतायत. त्यावेळेला ब्रह्मदेव त्यांच्याकडे आले. ब्रह्मदेवांना त्यांनी आपला सांगितलं मनातला ताप. ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही शाप दिलाय, छान झालं. तो शाप ज्या वाणीमध्ये, ज्या छंदामध्ये बंद झालेला आहे, त्याच प्रकारे तुम्ही आता सांप्रत श्रीरामांचं चरित्र त्याच छंदामध्ये ग्रथित करा. आणि तेव्हापासून मग वाल्मिकी रामायणाला सुरुवात झालेली आहे. तसंच हे कौष्टुकीने विचारलं की सावर्णी नावाच्या मन्वंतराची कथा काय. आता हे कौष्टुकी नावाचे ऋषी, म्हणजे काही लोक त्यांना वसिष्ठ असं पण म्हणतात. म्हणजे वसिष्ठ ते मूळ वसिष्ठ आहेत का नंतर जे नाव दिलेले वसिष्ठ आहेत याचा विचार करावा लागेल, पण त्यांचं उपनाव वसिष्ठ पण आहे. आता या सावर्णीची कथा सांगायला सुरुवात केली. सावर्णी म्हणजे कोण? स अधिक वर्ण, त्याच वर्णाचा. कुठल्या वर्णाचा? तर वैवस्वताच्या वर्णाचा. वैवस्वत कोण? तर सूर्याचा मुलगा. सावर्णी पण सूर्याचा मुलगा. सावर्णी सूर्यतनयो. याची कथा सांगताना सगळ्या गोष्टी या रूपक भागातून आल्या, कल्पकतेतून आल्या. आणि ते कल्पकता कशी आहे बघा. सूर्याला पत्नी आहे संज्ञा. संज्ञेचा मुलगा यम आणि वैवस्वत. तो वैवस्वत झाला मनु. दोन कथा सांगितल्या जातात. त्या संज्ञा नावाच्या देवीला त्या सूर्याचं तेज सहन होईना झालं म्हणून ती कुठंतरी लपून बसायची म्हणून निघून गेली. आणि दुसरी कथा सांगितली जाते, तिला माहेरी जायचं होतं, नवरासारखा पाठवत नाही म्हणून सुद्धा ती रुसलेली होती. आणि दोन्ही प्रकारात तिनं असं केलं की आपली छाया, आपली सावली तिनं एक रूपानं निर्माण केली, ती आपल्या जागी ठेवली आणि ती निघून गेली. सूर्याला माहीतच नाही 3 मुलं होईल तोपर्यंत आपली पत्नी नाही, तिची सावली आहे म्हणून. असं होईल का हो? आपण एवढे मूर्ख नाही तर देव कसे असतील हे पण आपल्याला कळलं पाहिजे. पण त्याला 3 मुलं झालेली आहेत, 1 2 पण नाही. हा सावर्णी एक झाला, तपती म्हणून झाला, आणि तिसरी कन्या झालेली आहे सुवर्च. तपती म्हणजे शनेश्वर. शनेश्वर, सावर्णी आणि सुवर्च. यातला हा सावर्णी जो आहे तो पुढच्या मन्वंतराचा अधिकारी होणार आहे. त्याची कथा आता तुला मी सांग. आणि ही कथा त्यांनी सांगितली. बरोबर 700 श्लोक नाहीत. कुणी जर पेन घेऊन वाचायला बसलं तर अजिबात तुम्हाला या सप्तशतीमध्ये 700 श्लोक सापडणार नाहीत. त्याच्यामध्ये फक्त 539 श्लोक आहेत जर आपण सप्तशती काढली तर. 38 अर्ध श्लोक आहेत, म्हणजे अर्धेली ज्याला म्हणतात तसं अर्ध श्लोक 38 आहेत. 66 पद्य मंत्र आलेले आहेत आणि 57 वेळेला उवाच उवाच असा शब्द आलेला आहे. पण या सगळ्याला मिळून ते एकूण 700 वेळेला धरलेलं आहे. या 700 श्लोकामध्ये 90 मंत्र आहेत मारण मोहन असे प्रयोग करण्यासाठी योग्य. 200 मंत्र आहेत स्तंभन, एकाच जागी थांबवून ठेवणारे. 410 मंत्र आहेत वशीकरण करणारे. असे एकूण 700 मंत्र याच्यामध्ये उल्लेखलेले आहेत. गंमत म्हणून सांगतो, कोणाला राजवाच एवढा जरी शब्द जरी म्हटला तर तो सुद्धा एक प्रकारे कधी काम करणारा बीज मंत्र. वैश्यवाच, देवीवाच, देवाऊच, हे सगळे जे मंत्र आहेत ना, हे सगळे एक एक प्रकारे बीज म्हणून काम करणार आहेत. ज्यांना गरज वाटेल तर त्याचा सुद्धा पल्लव आणि हे संपुट लावू शकतात, पण अर्थ वेगळा आहे. पहिल्यांदा राजाने जेव्हा उवाच म्हटलं तो वेगळा आहे, नंतरचा वेगळा आहे. प्रत्येक वेळेला त्याची वेगळी वेगळी मानसिक भावना सांगितलेली. आता कथारूप असा आहे बघा. एक कोणीतरी राजा होता.
त्याचं नाव सांगितलेलं सुरथ. हा सुरथ नावाचा राजा भरपूर राज्य मोठं वाढवलं, सम्राट झाला, साम्राज्य वाढवलं. आणि सम्राटांचं असं असतं की दुसऱ्या राज्याचं आपल्या राज्याला भाग जोडायचा. असं करत करत तो वाढत होता, पैसे वाढत होते, सगळं वाढलेलं चांगलं झालं होतं. असं दुसऱ्या कुठल्या तरी राजाच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण झाली की आपण सुद्धा असं राज्य वाढवायचं. म्हणून त्यानं या सुरत नावाच्या राजाशी युद्ध सुरू केलं आणि नेमका सुरत राजा त्या युद्धामध्ये हरलेला आहे. आता तिथे कोला विध्वंसिनी, असं कोला विध्वंसी नावाच्या राजाबरोबर तो युद्ध हरला. कोण कोला विध्वंसी? तर ते कोला विध्वंसीचं नाव आहे नंदी राजा. उत्कल नावाच्या देशाचा तो राजा आहे, त्याचं नाव आहे नंदी. कोला विध्वंसीचा अर्थ काय होतो? तर को म्हणजे त्रिदेव यांना मानणारा, ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणारा तो को, आणि त्याचा विध्वंस करणारा. हा सुरत राजा या तिन्ही देवांना मानणाऱ्यापैकी आहे. त्याचा विध्वंस त्या नंद राजाने केला. कोला विध्वंसी म्हणून त्याला तो शब्द वापर. आणि हा नाईलाजानं युद्ध हरलेला आहे. युद्ध हरल्यानंतर तो आपल्या राज्याच्या नगरामध्ये परत आला. तेवढंच त्याचं छोटंसं राज्य राहिलं. तोंड लपून राहतोय. एके दिवशी आपल्या नगरातल्या लोकांना सांगितलं जरा मृगया करून येतो, शिकार करून येतो, जरा टाइमपास करून येतो म्हणून बाहेर पडला. घोड्यावर बसून निघालेला आहे. मनामध्ये त्याला मृगया वगैरे करायचीच नाही. मनामध्ये एक दुःख आहे. त्या दुःखाच्या भरात तो पुढे 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 चाललेला आहे. एक नगर सोडून दुसरं नगर सोडून तो एका वनामध्ये आला. त्या वनामध्ये आल्यानंतर त्याचं मन मात्र शांत झालेलं आहे. आता मनानं शांत झालेला हा जो राजा आहे तो तिथे एका रम्य अशा आश्रमामध्ये थांबलेला आहे. आश्रम म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर लगेच एखादी पर्णकुटी आहे. त्या पर्णकुटीच्या शेजारी सारवलेलं अंगण आहे. बाकी काही नाही, खाय प्यायला काही नाही, कंदमुळं खातात वगैरे असलं तसलं असली काहीही भानगड नाही. या ठिकाणी सुमेधा नावाच्या ऋषींचा मोठा आश्रम आहे. मोठा आश्रम म्हणजे जशी आता आपली मोठी यज्ञशाळा झाली आहे तशी इकडे वेगळी यज्ञशाळा, इकडे पाठशाळा, इकडे आणि काय चालू आहे असं सगळं चालू आहे. आणि श्रीमंत ऋषी आहेत, थोडक्यातले ऋषी नाही आहेत. त्यांचे ऋषींचे इतकं तेज आहे, त्या यज्ञशाळेची इतकी पवित्रता आहे की त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांचंच मन शांत होतं. म्हणजे वाघाचं पण मन शांत होतं, त्याचबरोबर हरिणाचं मन पण शांत होतं. म्हणजे वैरभाव सुद्धा विसरून जातात. इतकं पवित्र ते आश्रमाचं स्थान आहे. त्याला पाहिलं राजाला मनाला आनंद झाला. इथे आपल्या मनाला शांत वाटतं, थोडा वेळ बसूया म्हणून बसला. शिष्यांना विचारलं असेल या आश्रमाचे अधिकारी कोण आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. शिष्यांनी सांगितलं ऋषी आत्ता आपला अनुष्ठान करतायत. अनुष्ठान झाल्यानंतर दुपारच्या वेळी अभ्यागतांना भेटतात, त्यामुळे दुपारपर्यंत वाट बघ. आता दुपारपर्यंत वाट बघायची आहे तर तो वाट बघताना मनामध्ये त्याच्यासारखे जुने विचार चाललेले आहेत. मी राजा होतो, पराभव झाला तर मला दुःख झालेलं आहे. माझं सगळं सैन्य हरलेलं आहे. जे माझे प्रधान वगैरे आहेत ते आता माझ्या शत्रूलाच त्याच्या बाजूने बोलणारे झालेले आहेत. माझं जे काय आता असणारं धन संपत्ती आहे ते आता माझ्या शत्रूला मिळणार आहे. मी आत्तापर्यंत उपभोग केलेलं सगळं राज्य आता मला वापरायला मिळणार नाही आहे. मी ज्यांना माझ्या मुलाप्रमाणे प्रजा म्हणून सांभाळलं ते आता त्याच्याशी प्रामाणिक, त्या राजाशी प्रामाणिक राहतील, असा सगळा विचार त्याच्या मनामध्ये चाललेला आहे. तर मनानं तो श्रांत होता, शांत नव्हता. आता हा श्रांत नसलेला राजा सारखा असा विचार करत करत बसलेला आहे. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्यासारखा इथं आणखी कोणीतरी बसलेला आहे. त्याला जाऊन विचारूया, तू कोण आहेस रे? तू म्हणाला, मी समाधी नावाचा वैश्य आहे. तू का बसलायस? तो म्हणाला, धनिक होतो, पैसा भरपूर कमावलेला आहे, पण माझ्या पत्नी आणि मुलांनीच मला घरातून हकलून काढलेला आहे पैशाच्या आशेनं. बऱ्याच म्हाताऱ्या लोकांच्या आयुष्यात असा प्रसंग येतो, त्यामुळे तो तेव्हापासून आहे, काही कल्पांच्या आधीपासून. हा का आलेला आहे प्रसंग, हेच मुळात सप्तशतीचं मूळ कारण आहे. आणि तोही म्हणतो की मी
माझ्या पत्नी मुलांनी बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे दुःखी आहे. परंतु मनामध्ये सतत तेच विचार येतात की मी ज्यांना स्वतः अन्नाचा विचार न करता ज्यांच्यासाठी मी वेळ खर्च केला, ज्यांच्यासाठी मी कष्ट केले, त्यांच्यासाठी मी पैसा कमवला, त्यांनी मला आज हाकलून काढले, तरी सुद्धा ते कसे असतील हीच चिंता माझ्या मनामध्ये आहे. आता असं का होतं? दोघांच्या मनामध्ये एकच विचार चालू आहे. राजाला माहिती आहे आपण हारलेलो आहे, याला माहिती आहे की आपण घरातून हाकलून काढलेलं आहे, जे आता मिळणार नाही आहे, ज्यांच्यामुळे दुःख मिळालंय त्यांच्याबद्दलच प्रेम सतत 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 का येतंय याचा विचार मनामध्ये करीत करीत हे दोघे बसलेले आहेत. आणि योग्य वेळ झाली आणि शिष्याने सांगितलं की गुरुजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणजे सुमेधा नावाच्या ऋषींकडे समोर गेले. ऋषींनी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकून घेतल्या आणि दोघेही विचारतात, महामुने आम्हाला हा मोह का झालाय हो? सगळं तर आम्ही गमावून बसलोय, पण त्याच गोष्टी मनात पुन्हा पुन्हा निर्माण होत आहेत, पुन्हा पुन्हा विचित्रतेने आमच्या मनात आवर्तन होत. असं का होत? दृष्टी दोषेपी विषय ममत्वा कृष्ण मानसौ. आता त्यावेळी ऋषी त्यांना समजावून सांगतायत, तुम्हाला हे काही वेगळं वाटायची गरज नाही, प्राणी पण हेच करतात. जसं तुम्हाला विषय ज्ञान आहे तसं त्या प्राण्यांना पण विषय ज्ञान आहे. तुम्ही स्वतःला मनुष्य समजत असाल, मूर्ख आहात. ते प्राणी पण बघा, पक्षी असतात ना, ते काय करतात, पिलांना जन्म घालतात, त्यांना अन्न द्यायचं म्हणून ते लांबून लांबून धान्याचे कण आणतात, त्या पिलांच्या चोचीमध्ये घालतात, त्या पिलांना मोठं करतात. करता करता त्यांच्या लक्षात येतात आपण काहीच खाल्लं नाही, त्यामुळे आपला प्राण जाऊ शकतो. असं असून सुद्धा पुन्हा अन्न गोळा करतात आणि पुन्हा पिलांच्या घशामध्ये घालतात. म्हणजे तुम्ही सध्या वागताय ते काही प्राण्यांपेक्षा काही वेगळं वागताय असं काही दिसत नाही. तुम्ही पण तसेच आहात. जशी विचार बुद्धी विवेक बुद्धी माणसाला आहे तशी प्राण्यांना पण आहे. तुमच्याकडे काय वेगळी आहे? उलट तुम्ही तर रात्री बघू शकत नाही, काही प्राणी असे आहेत की रात्री सुद्धा बघू शकतात. म्हणजे ते काही फार ज्ञानी म्हणायचे का? तुमच्यापेक्षा जास्त शक्ती आले का? तर तुम्ही प्राणी आहात, ही प्राणी आहात. तुमच्यामध्ये असलेलं ममत्व त्यांच्याकडे आहे, वेगळं काहीच नाही. फक्त तुम्हाला मनुष्य म्हणून जर वागायचं असेल तर तुम्हाला थोडासा विवेक असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे सुभाषित सांगितलं जातं, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषां अधिको विशेष धर्मेण हि न पशुभिः समान. आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी सगळ्या प्राण्यांकडे आहेत, वेगळं काहीच नाही. मनुष्य वेगळा कधी होऊ शकतो? धर्मो हि तेषां अधिको विशेष, धर्माचं पालन, ठरवून दिलेल्या सत्प्रवृत्तीचं पालन हेच जर मनुष्य करत असेल तर तो या प्राण्यांपासून विशेष काहीतरी मानला जाईल. अनेक श्लोक येतो, लोभात प्रत्युपकाराय. हे जे लोभ तुमचा त्यांच्यावरती जडलेला आहे ना, त्यामुळे तुम्ही किन्न पश्यसी, काही बघू शकत नाही. चुकीचं काय बरोबर काय काही बघू शकत नाही. आणि हा जो लोभ आहे तुमच्या मनामधला तो थोडासा कमी होणं पाहिजे. हे ममत्व जे सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे. महामाया, ही महामाया तुमच्यावरती एक प्रकारे आवरण रूपानं आच्छादली गेलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत हे विचार येतात की सगळ्यांनी मला लुबाडलेलं आहे तरी सुद्धा मला त्यांचंच चांगलं करावं वाटते, त्यांचेच विचार माझ्या मनात येतात. या लोभाचं मला वाटते भागवतामध्ये अतिशय सुंदर कथा भाग आलेला आहे, जड भरताचा. अशी वेळ आलेली आहे, आता मोक्ष प्राप्त होण्यासाठी काही क्षण राहिले आहेत. भगवान विष्णू कदाचित आपले पार्षद पाठवतील. एवढं सगळं त्याची उपासना झाली आहे, सगळं सोडून मोठा झालेला आहे. आणि नेमकं त्याच्या समोर एका हरणीच्या वरती, गर्भिणी हरणीवरती एखादा सिंह धाव घेतो असं पाहिलं. तेवढ्यात ती प्रसूत झाली. छोटंसं हरणाचं पाडस पाहिलं आणि हरणी मात्र काही कारणास्तव मृत झाली. याला वाटलं आता या पिल्लाचं संगोपन कोण करणार? क्षणाभराचा लोभ, या जन्मी मोक्ष मिळाला नाहीच, दुसऱ्या जन्मी हरणीचं रूप घेऊन जन्माला यावं लागलं.
पण त्याचं थोडंसं भरपूर आधीचं तेज असल्यामुळं तो तिसऱ्या जन्मी मात्र मोक्षाला गेला. हाच लोभ कांचन मृगाच्या दृष्टीनं आडवा आला. हाच लोभ इंद्रप्रस्थाच्या रूपानं आडवा आला. काल आपण सांगितलं लोभाप प्रत्युत्तारा, या जे काय लोभ आहेत ते दुसऱ्यावरती जे लोभ आपले ते दृष्टीहीन झाल्यासारखे आपण होतो, त्यामुळे आपल्याला काहीही दिसत नाही. आणि ही आपली जी महामाया ती तुमच्यावर आवरण करून ठेवते. दोघांनी विचारलं, मग ती महामाया कोण आहे, तिचं आम्हाला स्वरूप सांगा. आता त्या महामायाची कथा सांगतायत. पूर्वी ब्रह्मदेवाला मधुकैठभ नावाच्या 2 राक्षसांनी छळायला सुरुवात केली. त्यांनी मधुकैठभाने सांगितलं की आमच्याशी तू युद्ध कर, आमचा पराभव कर, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू. ब्रह्मदेव घाबरले आणि ज्याच्या नाभीतून ते जन्माला आले त्या नाभी त्या असणाऱ्या मुळाला म्हणजे विष्णूला ते शरण गेले, त्यांना उठवायला गेले. हे झोपलेले आहेत शांतपणे पाण्यामध्ये. मग हे 2 मधुकैठभ नावाचे दैत्य कुठून निर्माण झाले? कोणी म्हणतं की महाविष्णूंच्या कर्णमुलापासून 2 निर्माण झालेले दैत्य ते ब्रह्मदेवाला त्रास देत आहेत. आता ब्रह्मदेव कुठून निर्माण झालेला आहे? तर भगवंताच्या नाभीपासून. मधुकैठभ कुठून निर्माण झालेले आहेत? तर भगवंताच्या कर्णमलापासून. आपण जर काय म्हणतात त्याला जीवशास्त्रानुसार विचार करत असाल तर भगवान विष्णू तिघांचे पण जनकच झालेले आहेत. 3 भावांची भांडणं सुरू झालेली आहेत. आता ही 3 भावांची भांडणं जी सुरू झाली आहेत तर मधुकैठभ जे आहेत तो मधु म्हणजे मध गोड, कैठभ कडू आणि ब्रह्मदेव हा सत्वरस सांगितलं. परत त्याला एक जोडून कथा येते. हे जे मधुकैठभ नावाचे जन्माला आलेले होते, हे जन्माला आलेले असताना त्यांना लक्षात आलं आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही इथं. मग त्यांनी त्या नादबिंदूचा वेध घेतला कानानं, त्या नादबिंदूचा सतत सतत जप केला. देवी त्यांच्यासमोर प्रसन्न झाली. काय पाहिजे? वर पाहिजे. काय वर पाहिजे? आम्हाला संघर्ष होऊ नये, आम्ही सगळ्या पहिले जेते असले पाहिजे, आम्ही कायमस्वरूपी अमर असलं पाहिजे. देवी म्हणाली वर तर देऊ तसा शकत नाही की तुम्ही अमर व्हाल म्हणून. हवं तर एवढाच वर देऊ शकते, स्व इच्छेने तुम्हाला मृत्यू प्राप्त होऊ शकेल, दुसरा वर नाही. आता स्व इच्छेने वर असं होऊ शकेल का? मला कधी अपेक्षा राहील का? जर असं माहिती असेल स्व इच्छेने वर मृत्यू मिळणार तर माझी इच्छा कधीच होणार नाही. मग त्यांना असा चांगला वर मिळाला, स्व इच्छेने मृत्यू. आता स्व इच्छेने मृत्यू मिळालेला म्हणजे आपण मरणारच नाही, पण नुसतंच जगून काय करायचं? काहीतरी आपली कुमकुमी दाखवायला पाहिजे. दिसतंय तर फक्त एकटा ब्रह्मदेव, पण त्या ब्रह्मदेवावरती आपली कुमकुमी दाखवायला गेले. ते घाबरले. सत्ववृत्तीचे आहेत, सत्ववृत्तीचे नेहमी घाबरतात. आणि ज्यांच्याकडे अधिकार असतो ना ते नेहमी शांतपणे झोपलेले असतात. महाभारतामध्ये भीष्म बघाल द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी काहीही बोललेले नाही. द्यूत प्रकरणामध्ये काहीही बोललेले नाही. जे जे प्रसंग महाभारतात घडले कुठल्याही वेळेला भीष्म पितामह काहीही बोललेले नाही. भगवंत पण अतिशय हुशार आहे बरं का. एक 2-4 घाव मांडीवर घातले आणि दुर्योधनाला स्वर्गाला पाठवून दिलं. यांना मात्र 2-3 महिने ठेवून ठेवलेलं आहे. नुसतं नाही, शरपंजरी सगळीकडनं टोचून टोचून ठेवलेलं आहे. इच्छा मृत्यू असणारा मनुष्य रोज वेदना सहन करतोय. युद्ध संपल्यानंतर 2 महिने सहन करतोय. भगवान त्याला विचारलं असं का? म्हणजे ज्यांना धर्म माहिती नाही त्यांनी अधर्म केला तर त्यांना शिक्षा काय फार नसते. तुमच्यासारखे धर्म माहिती असणारे अधर्माच्या वेळी जेव्हा शांत राहतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक टोचणीमधून तुम्हाला कळलं पाहिजे मी त्यावेळेला का शहाणा झालो नाही, त्यावेळेला मी का त्यांना थांबवलं नाही. मग तशा पद्धतीचे महाविष्णू स्वतः इथं पण झोपलेले आहेत. आता भीष्म वेगळे आणि हे वेगळे आहेत. मग ते ब्रह्मदेवाने विचार केला आता आपल्या या तारणहार भगवंतांना आपण उठवायला लावू म्हणजे ते त्यांचा वध करतील. वध करण्यासाठी महाविष्णूंचा धावा केला. ते उठत नाही आहेत, ते योग मायेच्या निद्रेत आहेत. आता इथे मात्र रात्री सुक्त कायचा आपल्याला विषय घेत.
जेव्हा प्रलय होतो तेव्हा सगळ्याच गोष्टी शांत झालेल्या असतात, नष्ट झालेल्या असतात. काळ रात्र म्हणतात आणि काल रात्र म्हणजेच ही देवी आहे. काल रात्री मोहरात्र. आता हे रात्र संपायची असेल, उषा यायची असेल तर तिलाच प्रार्थना करायला पाहिजे ना, तू निघून जा बाबा म्हणून. म्हणून ही काल रात्री जी आहे, जी महारात्री आहे, तिला जाण्यासाठी एक प्रार्थना म्हणून या देवीच्या आख्यानापूर्वी जे आता जे आपण म्हटलं की प्रलयाची कथा, त्याच्यापूर्वी रात्री सुक्त म्हटलं जातं. या रात्री सुक्तातून ते जे घोर अंधकार आहे तो निघून जावा, तो मुळामध्ये आमच्या या कुंडलिनी शक्तीचा अंधकार निघून जावा यासाठी विचार केलेला आहे. या अंधकार निघून जाण्यासाठी ब्रह्मदेवानं प्रार्थना केली, त्वम स्वहा त्वम स्वदा त्वमहि वषट्कार सरात्मिका. या प्रार्थनेनं सगळी प्रार्थना करून करून त्या देवीला भगवतीला उठवण्याचा विचार केला. मुळामध्ये उठवलेली भगवती शक्ती म्हणजे सुद्धा विष्णू माया आहे. या देवी सर्वभूतेषु ही विष्णूची माया आहे. सगळ्यात पहिल्यांदा विष्णूच घेतलेला आहे. आता विष्णू सुद्धा का घेतलेला आहे तर या तीन देवांमध्ये सात्विक देव म्हणजे महाविष्णू. भृगु ऋषींची कथा आपल्याला माहिती असेल. जेव्हा त्यांना यज्ञाचा अग्रपूजेचा मान द्यायचा होता, शंकराकडे गेले. ते काय आपल्या सती बरोबर पत्नी बरोबर रममाण दिसले, यांच्याकडे लक्षच दिलं नाही. ब्रह्मदेवांकडे गेले ते तर काय अप्सरांचा नाद ऐकण्यासाठी तल्लीन झाले होते. महाविष्णूकडे गेले तर तेही झोपले होते. तिन्हीचा राग एकदमच काढला आणि भगवान विष्णूंच्या छाताडावर लाथ मारली भृगु ऋषीने. एवढं होऊन सुद्धा चिडायच्या ऐवजी त्यांनी त्यांना विचारलं, तुमच्या पायाला लागलं नाही ना हो? असं म्हणून पाय चुरायला सुरुवात केली आणि त्याने भूदेव म्हणलेलं आहे. आणि त्यावेळेला भृगु ऋषीने सांगितलं, भगवंता तुम्ही सगळ्या देवांच्या अग्रपूजेमध्ये मान घेण्यासाठी सर्वश्रेष्ठ आहात. असे हे अतिशय सात्विक बुद्धी. अर्थात 2-3 कथामध्ये शिवपुराणामध्ये तर कथा आलेली आहे की ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या मध्ये चढाओढ लागली, कोण देव सगळ्यात मोठा. शिवपुराण असल्यामुळे शिवपुराणात शंकर म्हणतात, माझा जो काही ज्योतिर्स्तंभ आहे त्याचा सर्वात वरचा भाग आणि खालचा भाग कुठून सुरुवात झालाय मला येऊन सांगा, तर मी तुमचं महत्व मान्य करतो. ब्रह्मदेव अतिशय हुशार, 4 मुख त्यांच्याकडे आहेत. ते वरचा भाग बघायला गेले ते गेले. थोड्या वेळात लक्षात आलं, आपण किती वर गेलं तरी वरचा भाग सापडणार नाही. विष्णू खालचा भाग उडकायला गेले तर खांबाचा ज्योतिर्स्तंभाचा. त्यांच्याही लक्षात आलं, आपल्याला ज्योतिर्स्तंभाचा खालचा भाग सापडत नाही. विष्णू सगळ्यात पहिला महेश्वरांच्या समोर उभा राहिले, भगवंता तुम्ही महान आहात, तुमच्या या जो ज्योतिर्स्तंभ आहे त्याचा अंत मला लागणं शक्य नाही, कृपा माझ्यावरती करा. ब्रह्मदेव मात्र असलं काही केले नाही बरं का, सात्विक बुद्धी. हे वरती गेले आणि तिथं लक्षात आलं, आपण फार वर गेलं तर किती वर गेलं तर काही कळत नाही. त्यांनी मनातल्या मनात 2 गोष्टी ठरवल्या. एक सांगायचं की आपल्याला भाग सापडला, वर विचारतील ना पुरावा काय, पुरावा पण सांगायचा. एक गाईला घेऊन आले गाय, आणि दुसरं केतकी पत्र मग अशी होती ती. तेव्हा सगळ्यांना बोलणं येत होतं. त्यांना घेऊन आले महादेवाजवळ. महेश्वरा तुमच्या ज्योतिर्स्तंभाचा वरचा भाग मी स्पर्श करून आलेलो आहे, तुम्हाला खोटं वाटतंय का विचारा गाईला. ती पण असं केली. तेव्हापासून महेश्वराने शाप दिला, गायीचं मुख सगळ्यात अशुभ समजावं. केतकी पत्र ते पण म्हणलं, होय मी ब्रह्मदेवानं वरती स्तंभाला शुद्ध शिवताना पाहिलं. तेव्हापासून शिवाने सांगितलं, हे पत्र माझ्या कधीही शिरावरती धारण केलं जाणार नाही, माझ्या पूजेत वापरायचं नाही. पण इथं मात्र भगवान विष्णूने सात्विकता दाखवलेली आहे. आपण आधीच कबूल केलं आहे, भगवंता तुझा थांग लागू शकत नाही. ही सात्विक बुद्धी जी आहे भगवान विष्णूकडे आहे आणि या विष्णू मायेचं एक रूप आहे, जी म्हणजे ही आपली महामाया, योग माया असं पण म्हणलेलं आहे. आणि तिची ब्रह्मदेवानं स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर भगवंताच्या शरीरातून त्याचे अवयव दिले, डोळ्यातून, नाकातून, कानातून, सगळ्या अंगातून, हृदयातून ही महामाया बाहेर पडली. आणि ती महामाया बाहेर पडली, योग माया बाहेर पडल्यानंतर त्याच क्षणाला महाविष्णू उठून बसले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं, काय झालं. हे त्यांना सांगतायत, हे 2 राक्षस माझा वध करायसाठी तयार झाले, तुम्ही युद्ध करा. कथा असं सांगते की 5000 वर्षापर्यंत भगवंतानी मधुकैटभाशी युद्ध केलेलं आहे. 5000 वर्ष युद्ध केलेलं आहे महाविष्णूंसारखा व्यक्ती, आणि दोघंही हारायला तयार नाहीत. म्हणजे विष्णू पण नाही आणि ते दोघं राक्षस पण नाही.
युद्ध इतकं मोठं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, युद्ध इतकं मोठं चाललं. भगवान थोडा वेळ म्हणले आता जरा विश्रांती घेऊया का रे. ते दोघे विश्रांती घेऊया म्हणाले. आणि त्याच क्षणामध्ये आपल्या हृदयामध्ये असलेल्या योग मायेला, महामायेला महाविष्णूंनी थोडंसं स्मरण केलं की झटकन वर आली. त्या दोघांच्या वरती तिनं आवरण घातलं. आता विश्रांती घेऊया कोण म्हणाले? भगवान विष्णू म्हणाले. म्हणजे या दोघांना आपला अहंकार जरासा थोपटल्यासारखा झाला ना. कारण आपल्याला पण असं असतं आपण दमलेलो आहे दाखवायचं नाही. दुसरा दमलाय म्हणले की आपल्याला आनंद वाटतो. माझ्या आधी हा दमलेला आहे. हेच विष्णूला म्हणतायत दमलायस काय, अजून थोड्या वेळाने पाहिजे तर आपण युद्ध करू. भगवान म्हणाले नाही नाही दमलेलं असं नाही आहे, पण तुम्ही खूपच चांगली युद्ध करता. तुम्हाला हवं तर माझ्याकडून काही वर पाहिजे तर मागून घ्या बरं का. हे दोघं म्हणतात तू हारलायस, तू थांबलायस बाजूला, तू कसला वर देतोस. वर आम्ही देणार आहे. हारलेला वर मागायची काही संधी नसते. भगवान म्हणतात खरंच वर देणार? हो देणार, माझ्या हातनं मरा. एका क्षणामध्ये आता वर देतो म्हणलेला आहे, त्या काळचा भाग आहे. नाईलाजानं हो म्हणले. आता काय मरायला तयार झालं पाहिजे. कुठून तरी एखादी क्लुप्ती करून आपलं आयुष्य वाढतंय का बघायसाठी त्यांनी सांगितलं. आता तुझ्या हातून जर आम्ही मरणारच असेल तर हे सगळं तर आता जलमय दिसते आम्हाला सृष्टी. पाण्यामध्ये आम्हाला मरायची इच्छा नाही, दुसरं कुठेही मार. त्यांना काय माहिती हे काय करतात. त्यांनी आपलं शरीर एवढं वाढवलं, आपल्या मांड्या या पाण्याच्या वर घेतल्या, आपल्या मांडीवरती दोघांची शरीर कलेवर ठेवली, आपल्या सुदर्शन चक्राने दोघांची शरीर छिन्न भिन्न करून टाकली. आणि त्यांचा जो काही मांस जो काही शक्तीचा भाग राहिला, शरीरातले जे काही आतडी वगैरे राहिली, याच्यापासून आमची मेदिनी निर्माण झाली असं भगवंतानं तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सप्तशतीमध्ये तो श्लोक आपल्याला सापडतो. मेदिनी म्हणजे काय? आमची पृथ्वी. आता इथपर्यंत पुन्हा थोडंसं मागं जाऊ आणि पुन्हा या पहिल्या अध्यायाचा विचार काय झाला तो बघू. कर्ण मलापासून निर्माण झाले. कानाला कुठला पंचतन्मात्रेचा स्पर्श होतो माहितीये का? तर शब्द. भागवत आदी सगळी पुराण सांगतात पहिल्यांदा आकाश तत्व निर्माण झालं. आकाश तत्वाचा जो पहिला आघात आहे तो म्हणजे आहे तो शब्द. पहिल्यांदा नाद निर्माण झाला. तो नाद कुठं ऐकू येतो आपल्याला? कानाला. या कानामध्ये पहिल्यांदा मधुकैटभ निर्माण झालेलं. 5000 वर्ष युद्ध केले, थोडं केलं नाही. आकाशानं पहिल्यांदा एकच तत्व निर्माण केलं, शब्द. शब्द बघता येतो का? शब्दाला हात लावता येतो का? शब्दाचा रस आहे का? शब्दाचा स्पर्श आहे का? काही नाही, फक्त नाद आहे. म्हणून पहिला जो तत्व निर्माण झालं तो म्हणजे आमचा शब्द. त्या शब्द तत्वापासून, आकाश तत्वापासून वायू तत्व निर्माण झालंय. वायू तत्वाकडे दोन गोष्टी आहेत. वायू दिसतो का हो? वायूची चव आहे का हो? वायूचं का आपण हातात धरून वजन करू शकतो का हो? पण वायूचा स्पर्श आहे आणि वायूचा नाद आहे. म्हणजे शब्दाला एकच गोष्ट होती नाद, वायूला दोन गोष्टी मिळाल्या, शब्द आणि नाद. तिसरं तत्व निर्माण झालेलं आहे अग्नी. अग्नी तत्वाकडे तीन गोष्टी आहेत. जो शब्द पहिल्यांदा जो आहे तो अग्नीचा शब्द. इथे सकाळी जेव्हा आपण चांगला अग्नी पेटलेला असतो ना तेव्हा तुम्ही आवाज ऐका बरं का, तुम्हाला अग्नीचा आवाज येईल. अग्नीकडे आवाज आहे, तो कुठून आला? तर आकाश तत्वाकडून आलेला आहे. अग्नीला स्पर्श आहे का? नाही. अग्नीला स्पर्श आहे म्हणजे त्याच्यामध्ये वायू तत्व आहेच आहे. आणखी तिसरं आहे अग्नीला रूप आहे. दिसतो का नाही अग्नी आपल्याला? म्हणजे तीन तत्व आपल्याला नंतरची मिळाली. चौथं तत्व निर्माण झालेलं आहे जल. जलतत्वाचा नाद असतो. पाणी इकडून तिकडून जाताना कसा नाद होतो तो नाद आहे. पाण्याला स्पर्श आहे आणि आपल्याला स्पर्श करता येतं. पाण्याला रूप आहे. पाण्याला रूप आहे आणि पाण्याकडे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे रस. पाण्याचा स्वाद आहे आपल्याला. अग्नीचा स्वाद आहे का सांगा बरं घेऊन. कोणी बघितलंय का कसा एखादा अंगारा आपण ठेवून तोंडात? पण पाण्याला मात्र स्वाद आहे. म्हणजे चार गोष्टी आलेल्या आहेत. आणि पाचवी गोष्ट आहे पृथ्वी. पृथ्वीला नाद आहे. बडवून बघा, आवाज येईल. पृथ्वीला स्पर्श आहे का? पृथ्वीला स्पर्श. पृथ्वीला स्पर्श नसेल तर बसला ना. पृथ्वीला रूप आहे. दिसते की नाही आपल्याला पृथ्वी? पृथ्वीला रस पण आहे. थोडीशी माती लहानपणी सगळ्यांनीच खाल्ली असेल बरं का.
मोठेपणी खाऊ नका, वाईट अर्थ घेतात. लहानपणी आवडत असते, खातात बाकी. आणि शेवटचं आहे गंधवती पृथ्वी. पृथ्वीला गंध पण आहे. ही 5 तत्व निर्माण होण्यासाठी भगवंताची 5000 वर्ष गेली हो. निर्माण कुठनं झाली होती? शब्दापासून. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 तत्व निर्माण झाली आणि निर्माण झाली मेदिनी. ही मेदिनी निर्माण होण्यासाठी भगवंताची विष्णू माया, योग माया काम करते. ती कधी काम करते? ज्या वेळेला प्रलयाची रात्र संपते त्यावेळेला. आणि प्रलयाची रात्र संपली, भगवान विष्णू उठून उभा राहिले आणि मधु, कैटभ आणि ब्रह्मदेव सत्व, रज, तम या 3 तत्वांनी आमची पंचतत्व निर्माण केलेली आहेत. आणि पंचतत्व निर्माण करण्यासाठी कोण मदत करते? योग माया. योग माया, महामाया, बरीच नावं घेतली. त्वम स्वाहा, त्वम सदा, त्वमी अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषता त्वमेव संध्या सावित्री तुम दैवी जननी परा. तूच ह्या विश्वाचं धारणा करतीस, तूच या विश्वाचे पालन करतीस. म्हणजे भगवान विष्णू जो या विश्वाला निर्माण करण्यासाठी सक्षम आहे, तो सुद्धा म्हणतो की ही योग माया सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही योग मायाच म्हणजे जो काल नाद बिंदू सांगितला ती शक्ती आहे. आता हे या दोघांचं फक्त जे काही मोह माया होतं, त्यांच्या आपल्या मुलाबाळांवरचं प्रेम, प्रजेवरचं प्रेम त्या सुरथाचं चाललेलं आहे. त्याच्यासाठी हे सुमेधा ऋषी सांगतात. उद्या या तिन्हीचा अर्थ पण सांगेन. सुरथ कोण आहे, सुमेधा कोण आहे, समाधी कोण आहे, तिन्ही वेगळे आहेत. यांना गोष्ट सांगता सांगता ते म्हणतात थांबा थांबा, एवढ्यातच नाही, अजून एखादी गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे मध्यम चरित्र असं गुरुजी काहीतरी म्हणतात. प्रथम चरित्रामध्ये सांगितलं की हे कसे निर्माण झाली आमची सृष्टी. आता दुसऱ्या चरित्रामध्ये सांगतात तर महिषासुराची कथा. हा महिषासुर कुठं आहे? या आपल्याला 5 चक्रांचा विचार करायचा आहे. ही 5 चक्र जागृत न होण्यासाठी आमचे षड विकार काम करतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. त्यातला मत्सर नावाचा जो प्रकार आहे तो महिषासुरामध्ये काम करतो. कुठला मत्सर? तर असं झालं होतं की कश्यप नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या बऱ्याच पत्नी आहेत. त्यातली एक अदिती नावाची पत्नी आहे. या अदितीचे सगळे मुलं आहेत ना, देव झालेले आहेत. इंद्रादी देव हे सगळे अदितीची मुलं. आणि दिती नावाची पत्नी आहे, तिच्या मुलांना दैत्य असं म्हणतात. आणि घरात भांडणं होतच असतात. सावत्र भाऊ म्हणलं तर अजून भांडणं आहेत. आणि या भांडणामध्ये नेमकं काय व्हायचं? ती अदितीची मुलं सारखी जिंकायची, दितीची मुलं मार खायची. काय काय वेळेला असं व्हायचं की दितीची मुलं जिंकायची, आदितीची मुलं इंद्र वगैरे सगळे लपून जायचे. इंद्र हरलेला आहे, इंद्राचं स्वर्ग घेतला, असं सगळ्या कथा सांगतात. त्यामुळे नेमके आमचे महाविष्णू तिथे यायचे, त्या दैत्यांना पळवून लावायचे आणि पुन्हा आदितीच्या मुलांना त्यांचा सगळा तो कार्यभाग त्यांच्या ताब्यात देऊन जायचे. आता असं का करायचे? तर हे जे आदितीची मुलं आहेत ती मात्र धर्म पालन करणारी आहेत. त्याच्यामध्ये कथा अशी सांगितली जाते की आदितीनं आपली चांगली संतती प्राप्त व्हावी यासाठी पयव्रत नावाचं व्रत केलेलं आहे. पयव्रत म्हणजे काय? 1 वर्षभर उत्तम संतती व्हावी यासाठी स्वतः देखील व्रताचरणी राहिलेली आहे. म्हणजे नुसतं शरीर एकत्र येण्याचा विचार नाही, सुप्रजा योग्य प्राप्तीसाठी ते 1 वर्ष, एका मुलासाठी 1 वर्ष. आणि नुसतं दूध पिऊन म्हणजे शरीर किती तिनं चांगलं मंगल केलं असेल अशानं तिची मुलं जन्माला आलीत. ही सुधर्म आहे. यांचं पालन करणं परमेश्वराची जबाबदारी आहे. जर परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आम्ही एखादे कार्य करत असेल तर त्या कार्याच्या येणाऱ्या फलाची जबाबदारी देखील परमेश्वराने घ्यायला पाहिजे. म्हणून आदितीच्या मुलांना जपणं हे परमेश्वराची जबाबदारी आहे. दुसरा भाग असा सांगितला जातो की दिती नावाची पत्नी संध्याकाळी आपले ऋषी संध्याकाळच्या वेळेला जसं आपण आता सूर्यास्ताला अर्घ्य वगैरे देतो तशा वेळेला ते काय आहुती देत होते, किंवा तिला अगदी अशी रंगून रंगून कथा सांगितली जाते. आपल्या त्या अग्नीच्या उजेडामध्ये आपल्या पतीला भावून तिच्या मनामध्ये काम इच्छा निर्माण झाली. आणि आताच्या आता मला तुमच्याशी संग करायचे म्हणाली. हा मुळात खरंच अतिशय चुकीची वेळ आहे. या चुकीच्या वेळेला होणारा संघर्ष असंग खूप मोठं दुर्दैव घेऊन येणाऱ्या ऋषींना माहिती आहे. 1000 वेळा तिने तिची विनवणी केली की आता हे योग्य नाही, पण ती ऐकलेली नाही. आणि त्याच्यानंतर जी काय अधर्मानं निर्माण झालेली जी प्रजा आहे ती म्हणजे सगळे दैत्य आहेत.
आता या दैत्यांचं पालन करण्याची जबाबदारी तर महाविष्णूंवरती नाही, धर्मावरती नाही. मग ताकदीनं जेव्हा जेव्हा ते पुढे जायचा प्रयत्न करतात तेव्हा धर्म मात्र दितीपुत्रांपेक्षा अदितीपुत्रांना पुढे घेऊन जातो. हळूहळू दितीच्या लक्षात आलं आपली मुलं कधीही जरी झाली तरी अदितीच्या मुलांच्या पुढे जाऊ शकत नाहीत. जर गेलीच तर तो महाविष्णू कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येतो आणि तिच्या मुलांना वाचवतो. आपल्या मुलांचं जे काही राज्य मिळवायची इच्छा आहे ती भंग होते. आणि हिच्या मनामध्ये सवती मत्सर निर्माण झालेला आहे. माझ्या सवतीची मुलं हरली पाहिजेत. आता आपल्या मुलांकडनं काही होत नाही तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या मुलीला विनंती केली, बाळा तू आता असं व्रत कर की जेणेकरून हे देव सगळे पराभूत होतील. आणि दितीची कन्या काश्यपांची मुलगी सुपार्श्व नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेली आणि तिनं घोर तप करायला सुरुवात केली. कश्यप पण ऋषी आहेत, सुपार्श्व पण ऋषी आहेत. आपल्याच एखाद्या चांगल्या ऋषीची कन्या आपल्या इथे येऊन तप करते, आनंद वाटला. पण हळूहळू हिचे घोर तप सुरू झाले. जे आपण मगाशी मारण मोहन किंवा काल आपण स्तंभन उच्चाटन असलं सगळं म्हणलं, अशी सगळे उपासनेचे तिचे मंत्र होते. आणि पंचाग्नी उपासना होती. पंचाग्नी उपासना म्हणजे समोर अग्नी पेटवायचा, पाठीमाग अग्नी, दोन्ही बाजूने अग्नी आणि वर्ण तळपता सूर्य, पाचही बाजूनी अग्नींच्या मध्ये ती जप करायला सुरुवात केली. ही तिची पंचाग्नीची उपासना अशी उग्र झाली, अशी उग्र झाली, त्या उग्रतेनं त्या ऋषींचा आश्रम सुद्धा दहन होऊ लागला. म्हणजे दाहकता वाढली. सगळ्या वेली पानं सगळे हळूहळू जळायला करपायला सुरुवात झाली. ऋषींना राग आला. चांगल्या हेतून उपासना नाही आहे, चांगल्या हेतून उपासना करताना असं होत नाही. काहीतरी उग्र मूर्खपणानं उपासना करते. त्यांनी तिला सांगितलं. आणि आपल्याकडे एक शब्द आहे, आपण जरा सुधारित आहोत. मूर्खाला आपण म्हणतो काय रे बैला, स्त्रीला काय म्हणणार, म्हशे म्हणलं म्हणतो आपण रागानं. तू पण तशीच, तुला होणारा मुलगा पण म्हशीसारखाच. ऐकली आणि मग तिला रडू आलं. आपण तर असे व्रत केले, असं उग्र तप केले की आपल्याला आईची इच्छा पूर्ण करायची आहे. आधी तिच्या मुलांना हरवणारा मुलगा आपल्याला जन्माला यावं म्हणून आईनं आपल्याला इच्छा सांगितली. त्या मत्सर भावनेनं का विना आपण तप केले. आणि आता म्हैस झाला तर काय करायचं, रेडा झाला तर काय करायचं. तिनं थोडीशी विनवणी केली. ऋषी पण कालच्या गोभिल ऋषींसारखे थोडेसे दयाळू आहेत. त्यांनी सांगितलं, जरी मी रागावून शाप दिला असेल तरी सुद्धा तुला जो मुलगा होईल तो निश्चितपणे अतिशय बलवान असेल आणि आपल्या मनाप्रमाणे तो म्हैशीचं रूप किंवा मनुष्याचं रूप घेणारा असेल. आणि मग ह्या महिषासुराचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचं नाव सांगितलं जातं विद्युन्माली. विद्युन्मालीचा मुलगा हा महिषासूर आहे. महिषासूर जन्माला आला. आईनं त्याचं कर्तव्य सांगितलं, आधी तिच्या मुलांचा वध करावा, आधी तिच्या मुलांचा पराभव करावा, म्हणून मी तुला तपश्चर्येने जन्माला घातलेलं आहे. लहानपणापासून त्याच्यावरती हेच संस्कार केले. शेवटी त्यानं पण आता उपासना सुरू केली, उग्र उपासना केली शिवाची. जेव्हा शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्याने वर विचारला काय पाहिजे. तो म्हणाला मला मृत्यू नको. आमच्याकडे अशी काही सिस्टीम नाही आहे म्हणाले, मृत्यू तर द्यावं लागेल. हे योग माया तिथं पण काम करते बरं का. हिरण्यकश्यपूची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. आत नको, बाहेर नको, सकाळी नको, रात्री नको, झाडावर नको, पाण्यात नको, अग्नीत नको, इकडं नको, तिकडं नको, सगळ्या जागा त्यानं हुडकून काढला. एकच जागा सोडून दिली, उंबऱ्यावरती. तेवढी मात्र परमेश्वरानं लक्षात ठेवली. तसं यानं पण म्हणलं मला मृत्यू नको. परमेश्वर म्हणतात, भगवान म्हणतात असं होणार नाही, मृत्यू तर द्यावं लागेल. मग असं बल द्या म्हणाला. म्हणताना म्हणतो असं बल द्या, मला देव हरवू शकणार नाहीत, मला दानव हरवू शकणार नाही. दानव वेगळे आणि दैत्य वेगळे आहेत बरं का. हा महिषासूर दैत्य आहे. मला देव हरवू शकणार नाहीत, दानव हरवू शकणार नाहीत, पिशाच हरवू शकणार नाहीत, भूतगण हरवू शकणार नाहीत, नाग हरवू शकणार नाहीत, कुबेर आदी यक्षगण हरवू शकणार नाहीत. अशा सगळ्यांची यादी त्यानं घेतली. चुकून त्यामध्ये स्त्री नावाचा शब्दच विसरून गेला. पण आपण स्त्रीकडून हरेन अशी काही कल्पना नाही, एवढं बलवान असल्यामुळं. त्यामुळे स्त्रीशिवाय इतर कुठल्याही पद्धतीनं त्याला मृत्यू येणार नाही हे मात्र नक्की झालं. आणि त्यानंतर त्या महिषासुरानं
प्रत्येक देवांचा अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली, स्वर्गावरती स्वारी केली आणि इंद्राचं इंद्रपद देखील मिळवलं. महिषासूर जन्माला आलेला आहे मुळात मत्सरामधून. आता सगळे देव हरलेले आहेत, पुन्हा नाईलाजानं आपल्याला महाविष्णूंकडे जावं लागतं. मग सगळे देव मिळून ब्रह्मा विष्णू शंकर यांच्या समोर जाऊन उभे राहिलेले आहेत, आपली कर्म कहाणी सांगतायत. आणि त्यांनी इतक्या दुःखद भावनेनं सांगितली, पण ती अतिशय क्रोधयुक्त सांगितली. त्यांच्या क्रोधानं भगवान विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव तिघांना देखील अतिशय क्रोध आलेला आहे. आणि त्याच वेळी भगवान शंकराच्या, भगवान विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या शरीरामधून एक तेजस्वी लोळ बाहेर पडला. तो लोळ बाहेर पडला, तीच आमची शक्ती. अतुलम तत्र तत्तेजा सर्व शरीरात. आणि जशी भगवान विष्णूच्या शरीरातून जी तेजाची लोळ बाहेर पडली, त्या लोळामध्ये प्रत्येक देवाच्या शरीरातली लोळ म्हणजे शक्ती येऊन समाविष्ट व्हायला लागली. म्हणजे आपल्यातली शक्ती बाहेर आलेली लक्षात ठेवा. जेव्हा माझी शक्ती काम करत नाही तेव्हा मला दुसऱ्याच्या शक्तीचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे सगळ्यांची शक्ती एकत्र झाली, त्या शक्तीने एक रूप धारण केलं. ते रूप म्हणजे एक सर्वस्वी सुंदर, अतिशय परम सुंदर असे स्त्रीचं रूप होतं. मुळामध्ये आहे ही आपल्या प्रत्येकाच्या मनातली शक्ती, आपल्या प्रत्येकाच्या शरीरातली शक्ती, ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांची. मग तिथे थोडंसं कवी रूपानं मार्कंडेयाने स्वतःची कल्पकता वापरली की विष्णूच्या कोणत्या तेजापासून देवीचा कुठला शरीर अवयव निर्माण झाला, शंकराच्या कुठल्या तेजापासून देवीचा कुठला अवयव निर्माण झाला, असं सगळ्या एक एक अवयवाचं वर्णन केलेलं आहे. अगदी देवीची बोटं सुद्धा कुठल्या देवतेपासून निर्माण झाली हे पण सांगितलं. आणि अशी जी ही प्राप्त झालेली शक्ती आहे, इथे एक सुंदर रूप धारण केलेलं आहे. सगळ्या देवतांची शक्ती तिच्यामध्ये आलेली आहे. भगवान हिमालयाने आपलं सिंह नावाचं एक वाहन तिला अर्पण केलं. शंकरापासून तिचा चेहरा निर्माण झाला, विष्णू विग्रहातून तिला शरीर निर्माण झालेला. ते विष्णूचाच विग्रह असा का मानला जातो? तुम्ही रामाची मूर्ती कधी बघितलं असाल तर ती अतिशय सात्विक, सुंदर, प्रेमळ आणि त्याचबरोबर मोहक असते. कृष्णाची मूर्ती मोहक असते. दाढी मिशा लावलेली तुम्हाला राम आणि कृष्ण कुठेही दिसणार नाही, कारण त्याचा भगवंताचा विग्रह 16 वर्षाचा विग्रह मानला जातो. शंकराच्या मात्र दाढी मिशा लावलेला, ब्रह्मदेवाचं दाढी मिशा लावलेले दिसतील. याचा अर्थ काय? सौंदर्य तेज म्हणजे महाविष्णू आहे, म्हणून ते महाविष्णूसारखं तिचा चेहरा सौंदर्याने झाला. चंद्रापासून असं म्हणलं म्हणजे शब्द वापरले म्हणून शब्द वापरतो. चंद्रापासून स्तन म्हणलेला आहे. अर्थ आहे वात्सल्य भाव. स्त्रीच्या शरीरामध्ये जो वात्सल्य भाव असतो ना, तो या चंद्रापासून निर्माण झालेला आहे. म्हणजे ती शक्ती वात्सल्य भावनेची आहे. अशी एक 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 शक्ती, एक 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 रूपं झालेली आहेत. आणि त्याचबरोबर गमतीचा भाग झाला, या देवतांकडे शक्ती होत्या वेगळ्या वेगळ्या. म्हणे कुणाकडे त्रिशूल होतं, कुणाकडे चक्र होतं, सुदर्शन चक्र, ते पण काम करत नव्हतं म्हणे त्या दिवशी. ब्रह्मदेवाकडे कमंडलू होता, त्यातल्या पाण्यानं बरंच काय काय. क म्हणजे पाणी, मंडते इथे कमंडलू. वरुणानं आपला शंख दिलेला आहे, वायूनं धनुष्य बाण दिला, इंद्रानं वज्र दिलं, ऐरावताच्या गळ्यातली घंटा काढून दिली. घंटेचा नाद झाला तरी सुद्धा एखादा मोठा आघात होतो आणि शत्रू मरून जातात, अशी मोठी घंटा होती. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, प्रत्येकाकडे स्वतःची शक्ती होती, पण ती शक्ती वापरायची अक्कल त्यावेळेला घाण पडलेली होती, कारण तो एवढा मोठा महान झाला. आपल्याकडे देखील एखादी तलवार किंवा एखादी शक्ती असून उपयोग नाही, ती वापरण्यासाठी लागणारी जी अंतर्गत शक्ती आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ती नसेल तर हातात किती चांगलं आपल्याकडे शस्त्र असेल तरी तिचा काहीही उपयोग होत नाही. मग या देवतांकडे स्वतःची एवढी काय वज्रासारखं आयुध, जे कधीच पराभूत होत नाही असं वज्रासारखं आयुध असून देखील ते देव गर्भगळीत झालेले आहे. तो कारण का? तर त्यांची शक्ती नाहीशी झाली होती अंतरात्म्यातली, आणि ती पुन्हा सगळ्यांची एकत्र आली, त्यांच्याच आयुधांचा वापर केला आणि या महिषासुराशी ती युद्धाला तयार झाली. आता आपल्यासाठी कोणीतरी युद्धाला तयार झालाय, कोणीतरी लढायला तयार झालाय, म्हणून देवांच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला. कोलाहल करतायत, देवीचा जय जयकार करतात. आणि हे सगळा जय जयकार ऐकर ऐकर महिषासुराच्या सेनापतीच्या कानावर गेला, महिषासुराच्या कानावर गेला. ते सगळे म्हणतात, हे देव तर हरून आमच्यापासून अगदी गलित गात्र होऊन गेलेत, आता कोण आमच्याशी कोलाहल करतायत, चला बघूया कोण असेल त्याला संपूया. असं म्हणून मग महिषासुराचे सेनापती चिक्षूर, उदग्र, असिलोमा, बाष्कल, महाहनु, बिडाल म्हणजे मांजरीच्या डोळ्यासारखा, हे सगळे उठून युद्धासाठी निघालेले आहेत.
आणि आता सगळ्या प्रकारची शक्ती ती एकाच ठिकाणी आल्यामुळं त्या सर्व राक्षसांची, आता ही जी राक्षसांची नावं सांगितली ती उद्या आपण बघू, त्यांचे अर्थ सुद्धा टेंबे स्वामींनी खूप चांगले सांगितलेले आहेत. आणि मग त्या सगळ्या राक्षसांचा, आता तुम्ही मगाशी काल सांगितल्याबद्दल युद्धस्थ कथा रम्या, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे देवीच्या फक्त घंटेच्या आघातानं काही राक्षस मेले, काही देवीने धनुष्यबाणानं मारले, काही तलवारीनं मारलेले आहेत, काही खड्गानं मारलेले आहेत, काही आपल्या असुडानं मारलेले आहेत, काही देवीनं त्रिशूलानं मारलेले आहेत, काही आपल्या चक्रानं मारलेले आहेत, काही वेळेला त्या सिंहाच्या नुसत्या हुंकारानं सुद्धा मेलेले आहेत. तो सैरा वैरा पळणारा सिंह जो आहे तो कित्येक राक्षसांच्या शरीरावरनं इतक्या जोरात चाललेला आहे की ते तसेच गतप्राण झालेले आहेत. असे आपले मोठे मोठे असुर सुद्धा पाठवून आपण हरतो असं लक्षात आल्यानंतर स्वतः महिषासुर हा युद्धासाठी आलेला आहे. आणि देवी बरोबर युद्ध करताना त्याला जो आधी वर मिळाला होता की कधी तो शरीर मनुष्याचं, कधी तो महिषाचं. आता महिषी म्हणजे परत मत्सर हा मात्र त्याने तो विचार ठेवलेला आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग तो असं वेगळं वेगळं रूप घेऊन, वेगळे रूप घेऊन देवी बरोबर युद्ध करायला आलेला आहे. कधी तो एखाद्या रेड्याचं रूप घेतो, कधी सिंहाचं रूप घेतो, कधी एखाद्या हत्तीचं रूप घेतो, असं वेगळे रूपाने युद्ध करतोय. देवीनं त्याचं शिर हातामध्ये धरून त्याला मारण्याचा प्रयत्न करावा, यानं रूप बदलावं. दुसऱ्या रूपाने येऊन आघात करावा, देवी त्याचा मारण्याचा प्रयत्न करते, परत रूप बदलावं. असं करत असताना तो महिषीचं रूप घेऊन तिथून अतिशय जोरात खूर उधळत आला आणि देवीनं आपल्या शरीरातल्या खड्गानं त्याचा महिषीच्या चेहऱ्याचा, ज्या गळ्याचा घाव घेतला. आणि ते घाव घेत असताना त्या महिषासुराला वाटलं की पटकन आपण मनुष्य रूपाने वर उडावं आणि दुसरं रूप घ्यावं. त्याच क्षणाला देवीनं त्याचे केस पकडले आणि त्याचा गळा असतो तो छाटून टाकला. म्हणजे दोन्ही रूप त्याची एकाच क्षणाला संपून. आणि त्यानंतर मग महिषासुर वारल्यानंतर जो काही काळोख पसरलेला होता तो काळोख दूर झाला. सगळ्या देवांना आनंद झाला, सगळे देव अतिशय उल्हासित झाले. आणि थोडक्यात झालेलं काय, जो उग्र मत्सरामुळे निर्माण झालेला एक भयानक रणसंग्राम होता तो आता थांबलेला आहे. थोडक्यात काल आपल्याला यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य देवी विग्रह, देवीने स्वतःच्या विग्रहानं त्याचा जो दोष आहे त्याचा तो यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा वेशाम विभर्म्यहम. आपल्या प्रत्येक वेळेच्या अशा रूपाच्या अवतीर्ण होण्यानं पुन्हा त्या धर्म मार्गाला आपण प्रभा, भारत म्हणजे भा म्हणजे रथ होण्यासाठी मी मदत करणार असं सांगून त्या महिषासुराचा वध केलेला आहे. महिषासुराचा वध केला. इथपर्यंत या सप्तशतीमधले 3 अध्याय संपतात. पहिल्या अध्यायामध्ये मधुकैटभाची कथा सांगितली की सृष्टी निर्माण कशी झाली. सृष्टी निर्माण झाल्यानंतर देव आणि दैत्य 2 रूपं निर्माण झाली. धर्मानं वागणाऱ्या देवांवरती दैत्य रूपाचा जो मत्सर निर्माण झाला तो मत्सर निर्माण करणार की पुन्हा सर्व देवांच्या मधली शक्ती एकत्र आली. आणि 4था अध्याय मात्र शक्रादया सुरगणा निहत्यति वीर्य म्हणून त्या सगळ्या देवतांनी त्या देवीची, त्या शक्तीची विशेष मंत्राने स्तुती केली. आता या स्तुतीनंतर ती देवी प्रसन्न झाली आणि प्रसन्न मनाने तिने सांगितलं की आता जो मी हे अवतार धारण केलेला आहे तो मी असाच ठेवणार आहे. तुम्ही केलेल्या मंत्रस्तुतीनं मी अतिशय प्रसन्न झालेले आहे आणि जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा तुमच्यावरती संकट येईल त्या वेळेला मी तुमचं संकट दूर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. असा देवतांना वर देऊन ती देवी अंतर्धान पावलेली आहे. तिथेपर्यंत या सप्तशतीमधलं जे मध्यम चरित्र आहे, म्हणजे प्रथम चरित्र म्हणजे पहिला मधुकैटभाची कथा, दुसरा, तिसरा, 4था अध्याय, याला आपण मध्यम चरित्र असं म्हणतो. या 2 अध्यायांचं थोडंसं समाप्त होतं. आता याच्या पुढचा जो भाग आहे ज्याला उत्तम चरित्र असं म्हणलं जातं, हा उत्तम चरित्राचा भाग आपण उद्या बघणार आहोत. याच्यामध्ये या सगळ्या भावभावनांचा कल्लोळ, त्याच पद्धतीनं मग त्या शक्तीची उपासना कशी केली
आणि त्या कुंडलिनीवरती ती कशी काम करते या सगळ्यांचा विचार आपल्याला टेंबे स्वामींनी उलगडून जसा सांगितलेला आहे तसा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर त्यासाठी देवीची या काही मंत्रांची उपासना आपण आज पाहण्यात गरज केली आहे. आता यातले काही मंत्र असे पण आहेत की ज्या शब्दाने ओंकार निर्माण होतो तोच जरी शब्द आपण उच्चार करीत राहिलो तरी सुद्धा शत्रू उच्चाटन सांगितलं. कुठला तो हुडकून तुम्ही पल्लव उच्चार करू शकता. आकर्षणाचे मंत्र सांगितले. एखाद्याला सुंदर चेहरा, माझं शरीर सुंदर व्हावं असं जरी वाटत असेल तरी सुद्धा ते देवी कुठल्या शरीराने सुंदर झाले ते जर मंत्र हुडकून काढला तर ते देखील तुमच्यासाठी काम. कुठल्या कुठल्या आपल्या मानसिक अपेक्षा आहेत. दुसरा 2 नंबरचा अध्याय अतिशय चिकित्सापूर्वक जर आपण अध्ययन केला तर मला कुठली अपेक्षा आहे की त्यामध्ये कुठल्या रूपाचा मी विचार करायचा आहे तिथं आपल्याला सांगितलेला आहे. आता या सुमेधा ऋषींच्या आश्रमामध्ये हा सगळा संवाद चाललेला आहे आणि तो संवाद चालू असताना त्या दोघं उभारलेले असणारे सुरथ आणि समाधी यांनी विचारलं, तुम्ही जे सांगताय ते खूपच अद्भुत आहे, खूपच रम्य आहे, आम्हाला ऐकायला खूपच छान वाटलं आणि याच्या आणखी काही कथा असल्या तर आम्हाला अवश्य सांगा. त्यावेळी त्यांनी उत्तम चरित्र नावाचा जो भाग सांगितला तो त्यांनी सांगताना सांगितला जरी असला उत्तम चरित्र म्हणून तर त्यांना सांगायचं होतं तो सावर्णी कसा निर्माण होतो, झाला म्हणत नाही, कसा निर्माण होतो. आणि तो सावर्णी निर्माण होण्यासाठी उद्या आपल्याला उरलेल्या भागाचा आपण विचार करू. आणि ते सावर्णीचं रूप, मग तो सावर्णी म्हणजे काय आहे ते रूप सुद्धा आपल्याला आपल्या शरीरामध्ये आठवता येईल, आपल्याला सापडेल. त्याचा विचार आपल्याला उद्याच्या पूर्ण भागामध्ये आपण घेऊ. तोपर्यंत आपण आज आपल्या देवीची आपण प्रार्थना करू आणि या क्षणाला आपण थांबू. नमो देव्ये महादेव्ये शिवाय सरतन्नमा नम प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्.